आज महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांचा एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त जे मतदार असतात ते मतदान करून बाहेर निघतात। त्यामुळे या मतदान केंद्रावर देखील आपल्याला पाहायला मिळतं की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोणी इथलं जे अहिल्याबाई होळकर विद्यालय आहे तिथलं हे मतदान केंद्र आहे। आणि बघा महिलांचा एक वेगळा उत्साह आहे, महिलांची देखील मोठी रांग पाहायला मिळते, पुरुषांचा देखील उत्साह आहे। काही महिला आपण त्यांना विचारूया। ताई, मतदान आहे आज, किती उत्साह आहे, तुम्ही मतदान करताय, कोणते मुद्दे डोक्यामध्ये आहे? जो प्रतिनिधी लोकांची चांगली मदत करेल, लोकांसाठी काम करेल त्यालाच मत द्यावं। आणखी काही पुरुष मतदार आहे। दादा, तुम्ही मतदानाला आलेले आहे, काय आहे इथले स्थानिक मुद्दे? स्थानिक मुद्दे काय नाही, आमच्या इथं महाराष्ट्राचे महसूल मंत्री असल्यामुळे आमच्या स्थानिक मुद्द्याचा काही प्रश्नच येत नाही। हां, जे काही प्रश्न आहे ते लवकर सुटतात। स्थानिक काय तेच सर्व प्रश्न सोडवतात, बाकी काय। तुम्हाला काय वाटतात, मतदार जे बाहेर निघले तर कोणते मुद्दे असेल त्यांच्या डोक्यामध्ये? एक्चुअली मेंबर ऑफ पार्लियामेंट्स जो भी है वो वर्क करते हैं हमारे देश के संविधान को संशोधन करना या बाकी काम करना। मेंबर ऑफ पार्लियामेंट का लोकल चीज़ों पे ज़्यादा कंट्रोल नहीं है, डेट इज़ अंडर एमएलए और बाकी चीज़ें। तो जो भी अपने कंट्री के लिए ठीक रहेगा उसको हम लोग को वोट देना है और हम लोग प्रधानमंत्री के बारे में सोचना है। जर आपण मतदान केंद्रावर बघितलं तर आयोगाकडनं किंवा प्रशासनाकडनं अशा प्रकारे मतदान केंद्राला सजवण्यात देखील आलेलं आहे, बलून्स लावण्यात आलेले आहे आणि रेड कार्पेट म्हणता येईल, चटई आहे पण रेड कार्पेट म्हणता येईल की मतदारांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचं स्वागत म्हणून एक उत्साह वाढावा त्यांचा म्हणून ते देखील उपाययोजना ते होताना दिसत आहे। आणि सोबत हा जो टेंट लावलेला आहे, दुपारच्या सत्रामध्ये जर का तापमान वाढलं, पारा आणखी वाढला तर मतदारांना रांगेत उभं राहण्यासाठी देखील सावली मिळावी त्या उद्देशाने देखील इथे उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। जर का तुम्ही आतमध्ये बघितलं तर आतमध्ये पोलिंग केलं जात आहे आणि एक वेगळा उत्साह शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आणि इथे महायुतीचे जे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे हे मैदानात आहे। या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होताना दिसत आहे। मात्र कुठेतरी शेवटल्या क्षणाला वंचित या निवडणुकीमध्ये मैदानामध्ये उतरली आणि त्यामुळे ही संपूर्ण लढत आहे ही तिरंगी झालेली आहे। त्यामुळे आज मतदार राजा कोणाला कौल देतो याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।